नमस्कार, मी विशाल पाटील. झिरो ओव्हरच्या विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात मुंबईकरांची झोप उडवणाऱ्या मुसळधार पावसाची. मुंबईमधल्या धुवाधार पावसासह राज्यातल्या पावसाच्या बातम्या पाहणार आहोत. मात्र सुरुवात मुंबईपासून. आठवड्याची सुरुवातच मुंबईकरांच्या स्पिरिटला पुन्हा एकदा आव्हान देणारी ठरली. कारण रविवारी मध्यरात्री मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. अनेक भागांमध्ये सोसाट्याचा वारा तर कुठे विजांचा कडकडाट. एखाद्या चक्रीवादळाची आठवण व्हावी असा पाऊस काही भागामध्ये कोसळत होता. सकाळ होईपर्यंत पावसाचा जोर थोडा कमी झाला, पण आज दिवसभरामध्ये मुंबईकरांना सूर्यनारायणाचं दर्शनच झालं नाही. कारण काही मिनिटं पावसानं उसंत घेतली असली तरी देखील मुंबईवरती पावसाचे ढग होतेच. आता इतका मोठा पाऊस झाला की त्याचा परिणाम होणारच, आणि तसंच झालं. आठवड्याची सुरुवात म्हणून कामावर जाण्यासाठी आज मुंबईकरांना चांगलीच धावपळ देखील करावी लागली होती. रात्रीच्या पावसानं सेंट्रलसह हार्बर लोकल सेवा विस्कळीत केली. काही स्थानकांमधून गाड्या धीम्या ट्रॅकवर धावत होत्या आणि त्यामुळे अर्थात स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी होती. काही गाड्या तर अर्ध्या वाटेतच थांबवल्या गेल्या आणि त्यामुळे लाखो नोकरदार वाटेतच अडकून पडले. मग काय, कामावर पोहोचण्याचा शर्यतीचा धावणारा मुंबईकर हा लोकल गाड्या सोडून रस्तेमार्गे निघाला. तर उपनगरामधून मुंबईमध्ये येणारे पूर्व आणि पश्चिम असे दोन्ही महामार्ग जॅम झाले. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. जीव मुठीत धरून मुंबईकरांनी कार्यालय गाठण्याची शर्यत जिंकली असली तरी देखील परतीची धाकधूक त्यांच्या मनात होती. कारण संध्याकाळपर्यंत मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला होता. इतकंच नाही तर शहरामधील आपत्ती व्यवस्थापनाचे कसे हाल झाले आहेत हेही त्यांनी पाहिलं होतं. रस्ते जागोजागी तुंबले होते. नाले सफाईचा कसा बोजवारा उडालाय हेही मुंबईकरांनी आज पाहिलं. दुपारी तिन्ही लाईनवरच्या लोकल सेवा सुरू झाल्या होत्या आणि याच पावसाचे पडसाद राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले आणि त्यावरून आरोप प्रत्यारोपही झाले. हे आपण पाहणार आहोतच. मात्र त्याआधी पाहूयात आजचा आपला प्रश्न, आणि तो पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला. तर झिरो ओव्हरमध्ये आम्ही आपल्यासाठी प्रश्न विचारलेला होता. तो प्रश्न आहे, एकाच मोठ्या पावसात मुंबई तुंबली. मुंबईकरांचे प्रचंड हाल. तुंबलेल्या मुंबईला कोण जबाबदार? पर्याय आपल्यासमोर 4 होते. पहिला, मुसळधार पाऊस, ढिसाळ नालेसफाई, राजकारणी की तीनही पर्याय? तर याच प्रश्नावरती मुंबईकरांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, मुंबईच्या याच स्थितीवरती राजकारण कसं रंगलं, हे सगळं आपण पाहणार आहोत. मात्र त्याआधी अवघ्या काही मिनिटांपूर्वी आलेली अत्यंत महत्त्वाची अपडेट, आणि ती म्हणजे मुंबईला आणखी 2 तास रेड अलर्ट आहे. इतकंच नव्हे तर कोकणातही पुढचे काही तास धोक्याचे आहेत. पण उद्या काय स्थिती आहे? हवामान विभागाच्या माहितीनुसार उद्याचा अलर्ट पाहूयात, आणि त्यासाठी आपण आत्ता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला. तर राज्यामध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. मुसळधार पाऊस असेल कुठे कुठे. ऑरेंज अलर्ट आहे पुणे, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला. त्यानंतर येलो अलर्ट आहे मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला. येलो अलर्ट आहे धुळे, नंदुरबार आणि जळगावला सुद्धा. म्हणजे काय, तर पुणे, सातारा, रत्नागिरीत आणि सिंधुदुर्ग सोडलं तर संपूर्ण राज्यामध्ये आता येलो अलर्ट आहे. आणि त्याच येलो अलर्टचा अर्थ म्हणजे जोरदार पाऊस होऊ शकतो. पण आजच्या तुलनेमध्ये पावसाचं प्रमाण नक्कीच कमी राहील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे. यासह आता पुन्हा एकदा वळूयात मुंबईतल्या पावसाकडे, कारण इथे आत्ताही रेड अलर्ट आहे. अनेक शहरातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर अनेक भागांमध्ये सुरू झालेला आहे. आत्ता नेमकी काय स्थिती आहे मुंबईची ते जाणून घेण्यासाठी आपण आत्ता जाणार आहोत आपल्या गेस्ट सेंटरला, जिथे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत असणार आहेत. गेस्ट सेंटरला आपण आमंत्रित करूयात अक्षयला. अक्षय, मुंबईची सद्य परिस्थिती काय आहे पावसासंदर्भातली? सुरुवातीला मी आताची परिस्थिती सांगतो. आता मध्य रेल्वेवरच्या लोकल या दोन्ही बाजूला स्लो आणि फास्ट ट्रॅकवर सुरू आहेत.
हार्बर रेल्वेवरच्या लोकल देखील पनवेल ते CSMT दरम्यान सुरू आहेत. पश्चिम रेल्वेवर तर दिवसभर लोकल सुरू होत्याच, पण आता देखील त्या व्यवस्थित सुरू आहेत. आता दिवसभर काय झालं तर मध्य रेल्वेवर प्रचंड पाऊस पडलेला होता उपनगरांमध्ये, मुंबईच्या दक्षिण मुंबईमध्ये. यामुळे सायन आणि कुर्ल्याच्या दरम्यान तसंच भांडूप आणि नाहूरच्या दरम्यान सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. आता हे पाणी साचल्याचं कारण काय आहे तर या ठिकाणी 2 नाले आहेत ज्या नाल्यांमध्ये कचरा होता आणि त्यामुळे पाणी ओव्हरफ्लो झालं. त्यात पाऊस जास्त पडला, मोठी भरती होती, या सगळ्याचा एकत्रित परिणाम झाला आणि मध्य रेल्वेची वाहतूक ही काही तासांसाठी ही कोलमडलेली होती. जे फास्ट ट्रॅक आहे त्या फास्ट ट्रॅकवरची वाहतूक तर दुपारपर्यंत ही बंद होती, दुपारनंतर ती सुरू करण्यात आली. याचा फटका हा एक्सप्रेस गाड्यांना प्रचंड प्रमाणात बसला. दिवसभरात तब्बल 100 ते 150 लोकल या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर दुसरीकडे 9 एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या. 30 एक्सप्रेस गाड्या बदललेल्या वेळापत्रकानुसार चालवल्या गेल्या. हार्बर रेल्वेवर तर यापेक्षा भीषण परिस्थिती होती, कारण की त्या ठिकाणी संध्याकाळपर्यंत लोकल धावत नव्हती. मानखुर्द ते वडाळा या 2 सेक्शनच्या दरम्यान चुनाभट्टी ते पाणी भरलेलं होतं. त्यामुळे पनवेल ते मानखुर्द हाच सेक्शन जो आहे तो दिवसभर सुरू होता. पश्चिम रेल्वेवर देखील 10 ते 15 मिनिटं वाहतूक उशिराने होती. संध्याकाळी मात्र ही जी वाहतूक आहे ती आता पूर्वपदावर आलेली आहे. अशा प्रकारे संपूर्ण दिवसभर आज प्रचंड बरसलेला पाऊस, मोठी भरती आणि नाल्यांमधला कचरा यामुळे मुंबईकर प्रवासी हे वेठीस धरले गेले. अनेक ठिकाणी प्रवासी रखडले. सकाळच्या सत्रामध्ये याचं प्रमाण खूप होतं, मात्र नंतर हळूहळू गाड्या सुरू झाल्या. त्यामुळे आता देखील परिस्थिती ही थोडी निवळलेली आहे. गाड्या या 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहेत, मात्र त्या धावत आहेत. हेच मुंबईकरांचं सुदैव समजावं लागेल. नक्कीच धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर मुंबईमध्ये आत्ता जरी जनजीवन धीम्या गतीनं का होईना सुरळीत होतंय, पण आज पहिल्याच मोठ्या मुसळधार पावसानं मात्र दरवर्षाप्रमाणे मुंबईची दैना केली. मुसळधार पावसामध्ये मुंबई ठप्प झाली, रस्ते जलमय झाले, रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्यानं लाईफ लाईन अर्थात लोकल ठप्प झाली. लाखो नागरिकांचे हाल झाले आणि या सर्व अडचणींचं आज पावसाळी अधिवेशनामध्ये चांगलंच राजकारणही झालं. पालिकेच्या नाले सफाईच्या दाव्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले. जेव्हा आमच्या सरकारच्या काळामध्ये पाणी भरायचं तेव्हा आम्हाला जबाबदार ठरवलं जायचं, आता जबाबदार कोण असा सवाल थेट सुनील प्रभूंनी उपस्थित केला. त्यांच्या या आरोपांवर मंत्री उदय सामंत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे, पाहूया. हाच पाऊस 2 वर्षापूर्वी पडला तेव्हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी नालेसफाई केली नाही म्हणून बोंबाबोंब केली जाते. मग आज असं आहे की आज महापौर नाही आहेत, नगरसेवक नाही आहेत आणि प्रशासक आहेत मुख्यमंत्र्यांच्या आधिपत्याखाली. मग आम्ही असं म्हणायचं का की मुंबईत आज जे पाणी तुंबलेलं आहे त्याला भाजपा, शिंदेगड हे जबाबदार आहेत, मुख्यमंत्री जबाबदार आहेत, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त जबाबदार आहेत असं म्हटलं चालेल? माझा मुद्दा हाच आहे की ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती येते ते सगळ्यांनी एकत्र उभं राहायचं असतं, त्याच्यामध्ये राजकारण करायचं नसतं. आणि पावसाचा देखील फेक नरेटिव्ह सेट करण्याचा बालिशपणा काही लोक करत आहेत. त्यांना मला विनंती करायची आहे, सरकार या सगळ्या परिस्थितीवर नजर ठेवू नये. मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतलेल्या आहेत, पालकमंत्र्यांना बैठका घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्या परिस्थितीवर नजर ठेवू नये. मुंबईकरांना सामना करावा लागलेल्या या अडचणींसाठी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं. तसंच 25 वर्ष BMCवर सत्ता असलेल्या उबाठा सेनेचा हलगर्जीपणा सुद्धा जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. तर शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी नाले सफाईसाठी खर्च केलेले कोट्यवधी पाण्यात गेल्याची टीका केलेली आहे, पाहूया. महानगरपालिका प्रशासनातले अधिकारी डोळेझाक करतायत, कंत्राटदार धुळफेक करतोय आणि जी प्लॅनिंग, जी योजना मुंबईत पाणी तुंबूच नये म्हणून उबाटा सेनेने दुर्लक्षित केलेली आहे. आणि म्हणून जे आकडे साफसफाईचे दिले गेले ते रतन खत्रीचे आकडे आहेत. ते रतन खत्रीच्या आकड्यावर मुंबईकरांच्या जीवावर यांनी पैजा मारणं याच्यापेक्षा दुसरं पाप नाही. आणि म्हणून या कंत्राटदारांवर कारवाई केली पाहिजे. मी आता सभागृहामध्ये सुद्धा याबद्दलची माहिती त्या ठिकाणी विचार. ठाण्याच्या पुढे ट्रेनच बंद झालेली आहे, म्हणजे माझा स्वतःचा ड्रायव्हर आज येऊ शकला नाही आहे. म्हणजे ही वस्तुस्थिती आणि परिस्थिती जर बघितली तर यातूनच कळते की पूर्व मान्सूनच्या अगोदर जे साफसफाई व्हायला पाहिजे होते, नाळे ज्या काही यंत्रणा सज्ज केले पाहिजे होते ते कुठे दिसत नाही. फक्त पाणी दौरा केला जातो आणि नंतर परत आहे तसंच व्हायला जातो. कोट्यवधी रुपये हे नालेसफाईमध्ये
खर्च केले जातात, यातून नेमकं काय साध्य झालंय का असं आपल्याला वाटतं? काही झालेलं नाही आहे. उलटा लोकांचे हाल होत आहेत आणि विशेषतः तुम्ही बघितलं असेल, दादर असेल, माटुंगा असेल, सायन असेल, याच्यामध्ये परत पाणी तुम्हाला लागले. यातूनच स्पष्ट होते की ही साफसफाई नालीची जी आम्ही नाही आशिष शेलार आरोप करत होते, हे सिद्ध झालेले आहेत. आता ह्याच्यावरती तरी कारवाई करावी. फक्त मुंबईतच नाही तर राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला, पण तुलनेनं मुंबईमध्ये झालेल्या पावसाचा आकडा चिंता वाढवणार आहे. खरं तर तळाशी गेलेल्या धरणांची अवस्था लक्षात घेता मोठा पाऊस होणं ही आनंदाची गोष्ट. मात्र शहरात झालेल्या या पावसानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. शिवाय अशा पावसामुळे मुंबईमधील जुन्या इमारतींचा धोकाही वाढला. त्यातच पुढचे काही तास मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. अशा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीनं बैठकांचं सत्र सुरू केलं. मुंबईच्या पावसासाठी कार्यरत असलेल्या नियंत्रण कक्षाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली, उपाययोजनांबद्दलची सविस्तर माहिती घेतली आणि त्यानंतर त्यांनी राज्यातल्या पावसाचाही आढावा घेतला. आणि जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा स्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सज्ज राहण्याचे आदेश दिले. त्यानंतर माध्यमांशी चर्चा करत असताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना एक आवाहन केलेलं आहे. पाहूया. मुंबईमध्ये देखील 267 ते 300 mm पाऊस पडला आणि त्यामुळे आपण पाहिलं तर 65 mmच्या वर गेल्यानंतर मग अतिवृष्टीसारखीच परिस्थिती निर्माण होते. परंतु इकडे तर 267 पेक्षा जास्त म्हणजे एव्हरेज 300 mm पर्यंत पाऊस पडलेला आहे. रेल्वे आणि BMC आणि स्टेट डिझास्टर या सर्वांनी मिळून जवळपास रेल्वेचे 200 पंप सुरू आहेत आणि BMCचे 481 पंप सुरू आहेत. आणि ते पंप जे आहेत आणि त्याच्यामुळे पाणी जे साचलेलं आहे ते पाणी आपण तात्काळ त्याचा निचरा करण्याचं काम ये पंप करता है. बारिश का इतना ही मैं कहता हूँ, इसमें कोई राजनीति ना लाए. ये राजनीति करने का समय नहीं है, ये लोगों को मदद करने का समय है. अभी लोगों को जहाँ फंसे उनको रेस्क्यू करने का समय है, रोड का पानी कम करने का समय है और इसमें सभी लोगों ने मिलकर काम करना चाहिए. राजनीति के लिए तो बहुत विषय है, ये राजनीति का विषय नहीं है. और बारिश इतनी तेज गिरी है, तो ये तेज बारिश गिरी है, ये इससे पहले जो आज हम लोग उपाय कर रहे हैं 2 साल में शुरू किए वो तो पहले होने चाहिए थे. आणि आता वळूयात आजच्या भागामधील मुंबईच्या पावसाच्या प्रश्नाकडे. आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरवर. तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात ते आपण आता पाहूयात. आम्ही प्रश्न विचारला होता, एकाच मोठ्या पावसात मुंबई तुंबली, मुंबईकरांचे प्रचंड हाल, तुंबलेल्या मुंबईला कोण जबाबदार? आज 2 नव्हे तर 4 पर्याय तुमच्या समोर होते. त्यामध्ये एक्सवरती भगवान शेळके म्हणतायत, ट्रेनमध्ये खाऊन ट्रॅकवर प्लास्टिक फेकणारे लोक सगळ्यात जास्त जबाबदार आहेत, त्या प्लास्टिकमुळे नाले तुंबतात. शरद हनुमान सोळंके म्हणतात, वर्षानुवर्षे पावसाळ्यामध्ये मुंबईचे असेच हाल असतात, मग शासन कारभार कुणाचाही असो. युट्यूबवरती अमित टोमणे म्हणतात, आपण पण तेवढेच कारणीभूत आहोत, कचरा नाल्यामध्ये नाही टाकला तर पाणी तुंबणार नाही. त्यानंतर कोरे म्हणतात, किती दिवस राजकारणी लोकांना दोष देणार, आपण जबाबदार नाही का, प्लास्टिकमुळे हे होणारच. त्यानंतर नागेश वाघमोडे म्हणतात, सामान्य जनता जबाबदार आहे, जी प्लास्टिक पिशव्या बाटल्या गटारात टाकतात. तुषार आंबरे म्हणतात, मुंबईकर पण जबाबदार आहेत. फेसबुकवरती योगेश पाटील लिहितात, BMCचा कारभार सरकार चालवत आहे तर कोण जबाबदार असणार. त्यानंतर इंस्टाग्रामवरती जावेद शेख म्हणाले, पाऊस सोडून याला सर्व कारणीभूत आहे. उज्ज्वल कुमार भारतीय म्हणतात, सरकारनं मुंबईत तुंबणार नाही याची शाश्वती दिली होती, पण तशा उपाययोजना केल्या नाही. रुपेश घरकर म्हणतात, राजकारण आणि नालेसफाईचा ढिसाळपणा. इकडे मुंबई पुन्हा एकदा धावू लागली, मात्र पावसाचा धोका कायम आहे.
अशा स्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांनी केलेले आरोप आणि भाजप शिवसेनेनं दिलेली उत्तरं आपण पाहिली. मात्र खरंच आजच्या स्थितीला कोण जबाबदार आहे यावर चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या सोबत आमंत्रित केलेलं आहे ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांना. सुनीलजी, आपलं स्वागत आहे आजच्या झिरो अवरमध्ये. पहिला प्रश्न मला अर्थातच विचारायचा आहे. मुंबईमधली परिस्थिती आज संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. ही परिस्थिती पाहता लोकप्रतिनिधी म्हणून तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला अपेक्षित होत्या. याचं कारण एक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते म्हणून आम्ही अनेक वर्ष या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतोय. या वर्षी विशेष करून एकतर निवडणुकीचं वर्ष, त्या ठिकाणी प्रशासक बसलेला आहे. पावसाळ्यापूर्वी त्या ठिकाणी प्रशासक बसले, नवीन प्रशासक आले पूर्वीचे जाऊन, त्यांच्यापर्यंत त्यांनी काही ठिकाणी ह्या सगळ्यावरती उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्या मोठ्या प्रमाणावरती मोठे नाले असतील, छोटे नाले असतील, त्याच्यानंतर पर्जन्य जलवाहिन्या असतील, मलनिःसरण वाहिनी असतील, मग छोट्या मोठ्याच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या सगळ्या यंत्रणा आहेत. अनेक वर्ष या ठिकाणी आम्ही ज्यावेळेला ह्या प्रशासकाच्या ऐवजी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी, नगरसेवक म्हणून बसले होते, ही सगळी मंडळी यांच्या समन्वयातनं आम्ही त्या ठिकाणी आपापल्या मतदारसंघातील ही सगळी कामं पावसाळ्यापूर्वी झाली आहेत की नाही, नालेसफाई असेल, पर्जन्य जलवाहिनी, त्याच्यानंतर मलनिःसरण वाहिनी, रस्त्याच्या कडेचे वॉटर टेबल असतील किंवा रेल्वेच्या आजूबाजूचे जे कलवट असतील, या सगळ्याची मोठ्या प्रमाणावरती साफसफाई व्हायला पाहिजे होती. दुर्दैवाने ती झाली नाही. ते नाही, परंतु फुटपाथवरील खड्डे असतील, रस्त्यावरील खड्डे असतील, या सगळ्याकडे कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी नगरसेवक बघायचे, आम्ही बघायचो. आम्ही आमच्या परीने निश्चित प्रयत्न केले, परंतु निवडणुकांमध्ये ही वस्तुस्थिती आहे की निवडणुका आल्या, बरेचसे राजकीय कार्यकर्ते तिथे बिझी राहिले. परंतु प्रशासनाचं हे काम होतं. एका बाजूला प्रशासन आम्हाला सांगत होतं की आम्ही या सगळ्या गोष्टीची काळजी घेतोय, सगळं करतोय, परंतु काही झालेलं नाही. तुम्हाला उदाहरण देतो, या सगळ्याचं एक उदाहरण देतो. वरळीमध्ये एक मोठा नाला आहे, त्याला रेसकोर्स नाला म्हटलं जातं, NSCI क्लबच्या मागे. दरवर्षी ह्या नाल्यामध्ये छोटा तराफा टाकून तिथनं गाळ काढला जातो. एक उदाहरण देतो, अशा पद्धतीने सगळ्या मुंबईत कामं झालेली आहेत. हा नाला तिथे ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं होतं त्याने साफ तर केलाच नाही. त्याने काय केलं, कडेकडेचा सगळा गाळ असतो तो मध्ये सेंटरला आणला आणि सेंटरला फार मोठा असं एक खोलगट भाग आहे, त्याच्यामध्ये तो सगळा दाबून टाकला. म्हणजे ही सगळी ज्यानं जे काम दिलं ज्या हेतूने, त्या हेतूने ते काम झालेलंच नाही. तो गाळ वर काढला गेलाच नाही, आहे तिथे दाबून ठेवला गेला. त्याचे फोटो काढले गेले. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी आम्ही या बाबतीत बोललो तर त्यांनी सांगितलं आम्ही कॉन्ट्रॅक्टरला फाईन केलेला आहे, कारवाई केलेली आहे. ही थातूरमातूर कारवाई असते. अशा तऱ्हेने ह्या मुंबईमध्ये, मुंबईच्या उपनगरात असो, शहरात असो, अशा तऱ्हेने कामं केली गेली. त्यांच्यावर कोणाचा अंकुश नव्हता. आणि त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आपली मनमर्जी चालवली, स्वतःचा हेतू स्वार्थ करून घेतला आणि आज तुंबईकर झालेल्या त्या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागतं. बरं, पण आरोप प्रत्यारोप होत राहतील. मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की या संपूर्ण परिस्थितीला मग कोण जबाबदार आहे? नाही, एक लक्षात ठेवा, आता हा राजकीय विषय म्हणण्यापेक्षा या ठिकाणी कर्तव्यपूर्ती झालेली नाही किंवा कर्तव्यापासून लांब राहिलेले नोकरशहा लक्षात ठेवा. आणि त्यांना राजकीय कार्यकर्ते किंवा लोकप्रतिनिधी आम्ही काय सूचना करत होते, त्याला केराची टोपली दाखवली. याचं कारण यांना या शासनाकडून अभय आहे. अशा गोष्टींसाठी या शासनाकडून अभय आहे, कारण या ठिकाणी अशा तऱ्हेने त्यांना कळून चुकलं आहे. आपण काही केलं तरी या ठिकाणी आपल्यावरती कारवाई होण्याची आपल्याला भीती वाटत नाही, कारण मोठ्या मोठ्या प्रकरणात कारवाई होण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना क्लीन चिट दिले गेले. आणि ही सगळी आता हा एक मेसेज खालच्या स्तरापर्यंत आलेला आहे. त्याच्यामुळे ते कुठेतरी इनडायरेक्टली सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद वरपर्यंत खालपर्यंत असतो या भावनेने राहतात आणि त्यामुळे आता मुंबईकरांच्या कामाकडे दुर्लक्ष झालेलं आहे.
नाही, पण सुनीलजी, मगाशी तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना एक मुद्दा उपस्थित केलेला होता, महापालिकेच्या निवडणुका. महापालिकेच्या निवडणुका आधी झाल्या असत्या किंवा आत्ता झाल्या असत्या तर त्याचा आपल्याला कितपत फायदा झाला असता असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तेही एक कारण असू शकतं का मुंबईकरांच्या या अवस्थेला? निश्चितच नगरसेवकाचं महत्त्व तेच आहे. या महानगरपालिकांमध्ये नगरपालिकांमध्ये लोकप्रतिनिधी यासाठी असणे, कारण तो जनतेच्या प्रती जागरूक असतो. लक्षात ठेवा, तो त्याला शेवटी त्या तिकडच्या 15, 20, 30 हजार लोकांनी निवडून दिलेलं असते. त्याला त्याचं कर्तव्य करायचं असते, त्याला रोजची साफसफाई करून घ्यायची असते. नाही झालं तर विभागातली जनता जाब विचारत असते. प्रत्येक कामाप्रती ही जनता त्या लोकप्रतिनिधींना जाब विचारत असते, कारण तो लोकप्रतिनिधी जनतेमध्ये फिरत असतो. प्रशासक किंवा प्रशासनातले अधिकारी हे जनतेमध्ये फिरत नाहीत. हे यांच्याकडे येणाऱ्या पेपरच्या आधारे किंवा तक्रारीच्या आधारे काम करतात. त्यांना जनतेमध्ये जायचं नसते. जनतेमध्ये कार्यकर्त्यांना आणि लोकप्रतिनिधींना जायचं असते. म्हणून या ठिकाणी निवडणूक न घेता ही जी काही प्रशासक राजवट आहे त्या सगळ्याचा आज परिपाक काय असेल तर मुंबईकरांना विविध संकटांना सामोरं जावं लागते. बरं, तुम्ही मुंबईकरांच्या बाजूनेही बोलताना दिसताय, मात्र एक प्रश्न मला विचारायचा आहे की पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची पाहणी खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून देखील प्रशासन कुठेतरी कमी पडतंय का? मुंबई एक लक्षात ठेवा, मुख्यमंत्र्यांची सुद्धा फसवणूक केलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्याही या लोकांनी त्यांच्या डोळ्यावर धूळफेक केलेली आहे. अशा तऱ्हेने कुठेही नालेसफाई आम्ही तर फार मोठ्या प्रमाणावर पाहिलेली नव्हती. आम्ही या शहरामध्ये फिरतो, आम्ही लोकांना प्रश्न विचारायचो की यावेळेला पाहिजे त्या प्रमाणावरती पावसाळ्यापूर्वी ज्या काही गोष्टीची प्रिकॉशन घेतली जात होती ती यंदा कुठेही दिसत नाही. आणि त्याच्यामुळे मगाशी बोलल्याप्रमाणे हे संकट आम्हाला अपेक्षित होतं. परंतु जरी संकट आलं तरी याच्यातनं आपल्याला बाहेर काढण्यासाठी कुठेतरी धडपडायला पाहिजे. पुढे येणाऱ्या दिवसात आपण जसं बोललात की येणाऱ्या दिवसात पावसाचं प्रमाण अधिक असेल, हा त्रास त्यावेळेला होऊ नये म्हणून आताच प्रशासनाने सावध व्हायला पाहिजे, ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे, हे माझं सांगणं आहे. बरं, भाजपचे आशिष शेलार ज्यावेळेला एबीपी माझाशी बोलत होते, एबीपी माझाशी बोलताना त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंची सत्ता असताना देखील 25 वर्ष ही सत्ता उपभोगल्यानंतरही आज जे मुंबईकरांना भोगावं लागतंय त्यासाठी जबाबदार असल्याचा देखील थेटपणे त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. उत्तर आहे आपल्याकडे? अरे 25 वर्षात आमच्यासोबत ते पण होते ना. 25 वर्षात त्यांनी आमच्या बरोबरीने काम केलंय ना. स्टँडिंग कमिटी असेल, उपमहापौर असेल, अनेक गोष्टी त्यांच्याकडे पण होत्या ना. त्याच्यामुळे आमच्याकडे बोट दाखवताना 4 बोटं तुमच्याकडे आहेत. आता या ठिकाणी राजकारण करण्यापेक्षा मुंबईकरांसमोरती हे जे वेगवेगळं संकट उभं राहतं आहे, पाणी तुंबण्याचं असेल, कचऱ्याचं असेल, मग यामुळे निर्माण होणारी रोगराई असेल, या सगळ्यांवरती या ठिकाणी कशा तऱ्हेने प्रशासनाला राबवून उपाययोजना करता येईल त्याच्याबद्दल आता कुठेतरी विचार केला पाहिजे. केवळ दोष देऊन फायदा नाही. एक आहे याच्यामध्ये की नैसर्गिकरित्या अलीकडच्या काळामध्ये पावसाचं प्रमाणही पूर्वी एका तासामध्ये समजा 40-50 mm पाऊस पडत असे, आज तो 100 mm पर्यंत जातोय. हे सगळं आपल्यासमोर आकडेवारी आहे. गेल्या 2-2, 3-3 वर्षातली आकडेवारी आहे, तरी प्रशासन सावध होत नाही. हे मुंबईकरांचं दुर्दैव आहे. बरोबर आहे, दुर्दैव आहे असं आपण म्हणताय. धन्यवाद सुनील शिंदेजी. एबीपी माझा बरोबर आपण झिरो अवरच्या माध्यमातून बोललात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आम्ही विचारलेल्या या प्रश्नावरती तुम्ही दिलेला कौल काय आहे तो कौल पाहण्यासाठी आपण आता थेट जाणार आहोत आपल्या पोल्स सेंटरवर. जनतेनं काय कौल दिलेला आहे? प्रश्न होता, एकाच मोठ्या पावसात मुंबई तुंबली, मुंबईकरांचे प्रचंड हाल, तुंबलेल्या मुंबईला कोण जबाबदार आहे? एकूण मतं आपल्याला युट्यूबवर मिळालेली आहेत 32,000. मुसळधार पावसाला जबाबदार धरती आहेत 14% जनता, ढिसाळ नालेसफाईला 14%, राजकारणी 56% म्हणजे सर्वाधिक, तीनही पर्याय असं 16% जनतेचं म्हणणं आहे. तुम्ही दिलेला हा कौल आपण यावेळेला पाहतोय. इंस्टाग्रामवरती एकूण मतं प्राप्त झालेली आहेत 4,000 मतांची विभागवारी जर आपण पाहिली, मुसळधार पावसाला जबाबदार धरलंय 25% जणांनी, ढिसाळ नालेसफाई म्हणतात 20%, 34% राजकारणी, तीनही पर्याय 21%. त्या पाठोपाठ पुढच्या प्रतिक्रिया आपल्याला मिळालेल्या होत्या एक्सवरती जो कौल तुम्ही दिलेला आहे त्या कौलला जर आपण पाहिलं, राजकारणी 38% म्हणजे सर्वाधिक, मुसळधार पाऊस 11%, 21%, ढिसाळ नालेसफाई आणि तीनही पर्याय 30%.
राजकारणी संकटातही संधी शोधतात असं म्हणतात. त्यातही जर ते विरोधी बाकांवर असतील तर हा गुण जास्त जोमात असतो. याचा अनुभव जसा पाऊस कमी झाल्यावरती येतो तसाच मुंबईत तुंबल्यावर सुद्धा येतो. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे मोठमोठाले दावे केले जातात, पण ते दावे पहिल्याच पावसामध्ये उघडे पडतात. एका मोठ्या पावसाचा फटका मुंबई लोकल, रस्ते, वाहतूक सगळ्याला बसतो. सामान्य मुंबईकरांना त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागतो. विरोधात असलेला पक्ष टीका करतो तर सत्ताधारी विरोधकांवरती सवाल उपस्थित करतो. हा खेळ सुरूच आहे. नालेसफाईमध्ये 5 वर्षात 1000 कोटींचा भ्रष्टाचार झाला असा दावा राज्यात ठाकरे सरकार असताना भाजपच्या आशिष शेलारांनी केलेला होता. तर नालेसफाई नाही, ही तर हातकी सफाई आहे असा आरोप काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी शिंदे सरकारवर केला होता. गेली 5-10 नाही तर 25 ते 30 वर्ष मागं गेलात तरी चेहरे बदललेले दिसतील, पण आरोप प्रत्यारोप तुम्हाला हेच दिसतील. या सगळ्या नादामध्ये मूळ प्रश्न बाजूला राहतो आणि त्यात सामान्य मुंबईकर नेहमी भरडला जातो. हे चित्र लवकर बदलेल अशी शक्यता तर कमी आहे, पण ते लवकरात लवकर कधी ना कधी बदलेल अशी आशा करायला काही हरकत नाहीये. नमस्कार. मन सुद्धा तुझं. ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली. पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन शुद्ध तुझं. होय मन शुद्ध तुझं.